राज्यातल्या पीएनजी जोडणीचं वास्तव एबीपी माझाने तपासलं। एकीकडे सरकारने पाईप गॅसचा वापर वाढवण्यावर भर दिलाय, तर दुसरीकडे मुंबईतल्या साकीनाका असल्फा परिसरातल्या काही सोसायट्यांना पीएनजी कनेक्शन तब्बल 16 वर्ष झाली तरी अद्याप मिळाली नाहीयेत। महानगर गॅसने पाईपलाईन टाकली आहे, पण घरगुती जोडणी अद्याप केलेली नाही। परवानग्या मिळाल्या नाहीत असं कारण पुढे केलं जात आहे, असा आरोप रहिवाशांनी केलाय। पाईपलाईन अस्तित्वात असूनही कंपनीच्या कामकाजाची गती अत्यंत मंद आहे आणि या तुटवड्यामुळे सुमारे 500 कुटुंब गंभीर त्रस्त आहेत। सामान्य नागरिकांना या भोंगळ कारभाराचा फटका बसतोय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 वर्षांपूर्वी बीपीसीएल कंपनी घरोघरी पीएनजी पुरवठा करेल असं सांगितलेलं होतं। मात्र 2 वर्षांनंतर केवळ शहरातल्या काही भागांमध्येच पाईपलाईनने गॅसचा पुरवठा होतोय। शहरातील झोन 5, झोन 8, झोन 9 या भागात पाईपलाईनने गॅस दिल्याचं कंपनीने सांगितलं। अनेक ठिकाणी रस्त्यापासून ते स्वयंपाकघरातील गॅस शेगडीपर्यंत पिवळा पाईप बसवला, मीटरही बसवले, मात्र गॅसचा पुरवठा होत नसल्याचं समोर आलंय। आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचं 40%च काम पूर्ण झालंय। गॅस पाईपलाईन घरापर्यंत पोहोचली, मात्र गॅस पुरवठा होत नाहीये अशी नाराजी नाशिककरांनी व्यक्त केली आहे। पुढील 2 महिन्यात नाशिक शहरातल्या सर्व भागात गॅस पाईपलाईनचं काम पूर्ण होईल असं पालिका प्रशासनाने सांगितलंय। त्यामुळे नाशिक शहरातील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात गॅस पाईपलाईन, पाणी पुरवठा आणि महावितरणच्या कामांना वेग आलाय। शहरात वेगवेगळ्या भागात खोदकाम सुरू आहे। आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधन आणि गॅसची टंचाई आहे। त्यामुळे सरकारने सध्या पाईप गॅसवर भर दिलाय। म्हणून सरकारने समृद्धी महामार्गाच्या बाजूने मुंबई ते नागपूर अशी 694 किलोमीटर लांब नैसर्गिक गॅस वाहून नेणारी पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार ही पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण झालंय। GAIL या कंपनीने पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण केलं। ही पाईपलाईन देशातील पहिली सर्वात मोठी पाईपलाईन आहे, जी महामार्गासोबत युटिलिटी कॉरिडॉरमध्ये बसवली जाणार आहे। त्यामुळे समृद्धी महामार्गालगतची ही गॅस पाईपलाईन भविष्यात राज्याची आणि विदर्भाची जीवनवाहिनी बनू शकते। ही पाईपलाईन फक्त गॅस वाहतुकीसाठी नसून महाराष्ट्रातील ऊर्जा उद्योग आणि वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडवणारा प्रकल्प असल्याचं भविष्यामध्ये समोर येईल। रत्नागिरीमधली बातमी आहे। खेडमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात 6 एप्रिलला मोर्चा काढण्यात येणार आहे। पिपास या घातक रसायनाचं उत्पादन कंपनीत सुरू असल्याचा मुद्दा कोकणामध्ये सध्या पेटलाय। पिपास रसायनामुळे पर्यावरणाला धोका असल्याचं बोललं जातं, मात्र कंपनीने सर्व आरोपांचं खंडन केलंय। पिपास हे रसायन बनवताना आम्ही सर्व प्रकारची काळजी घेत असल्याचा दावा कंपनीने केलाय। तर पिपास बनवण्यासाठी आम्हाला सर्व एजन्सींनी परवानगी दिल्याचा दावाही कंपनीने केलाय। आता बातमी हिंगोलीमधनं। मागील 2 दिवसांपासून हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं।